ते सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। आजची सर्वात मोठी बातमी आहे मंत्री धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय होणार असल्याचं कळतंय। मुंडेंवरती होणारे आरोप आणि या आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता आता अखेरचा निर्णय होण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकचा समावेश आहे आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखामुळे सुद्धा धनंजय मुंडे हे दोघे सुद्धा अडचणीत आलेत। तर वरिष्ठ सूत्रांनी आता ही माहिती दिली आहे की या संदर्भात 2 दिवसांत आता अंतिम निर्णय होऊ शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे त्यामुळेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कालच करुणा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत आज अधिवेशनाआधी मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल असा दावा केला होता। मात्र आता मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे येत्या 2 दिवसांमध्ये राजीनामा घेतला जाणार आहे का हा प्रश्न आहे। मंत्रालयाकडून माहिती मिळाली आहे, माझे असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि उद्या जे 3 तारीख आहे अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या अगोदर राजीनामाची घोषणा करणार आहे अजितदादा। तर मुंडे आणि कोकाटेंवरून रोहित पवारांनी सरकारला सवाल विचारलेला आहे। सरकार आज 2 राजीनामे घेणार आहेत का असा तो सवाल आहे। सरकारला अहंकार नैतिकता राहिलेली नाहीये, राजीनामे घेतील राज्यातील जनतेला अशी अपेक्षा असल्याचं रोहित पवार म्हणाले। मर्डरमध्ये सुद्धा किंग मेकर आहे, भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंग मेकर आहे, बऱ्याच काही गोष्टींमध्ये आहे। त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे, तिथं मुंडे परिवार आहे, एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता। असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा या 2 नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय, पण या सरकारमध्ये नैतिकता कुठंच दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे। आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज 2 राजीनामे घेतले जातील का। तर आज काहीतरी होईल अशी अपेक्षा म्हणत विरोधकांनी टीकास्त्र डागलंय, आक्रमक भूमिका घेतली आहे। तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून ओबीसी समाजही आक्रमक झालाय। मुंडेंचा राजीनामा घेतल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल, ओबीसी समाज मंत्रालयाला घेराव घालेल असा इशारा ओबीसी नेते बाबासाहेब सानप यांनी दिलेला आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे, उपमुख्यमंत्र्याला आव्हान आहे की तुम्ही लोकांच्या जे काही मीडिया ट्रायल आहेत, ज्यांना रोज टीव्हीवर दिसण्याची सवय लागली, अशा लोकांच्या भावनेला म्हणजे त्यांनी म्हणावं राजीनामा घ्या आणि माझा विश्वास आहे 100% तुम्ही असं चुकीचं होणार नाही। परंतु जर असं घडलं तर महाराष्ट्रात उद्रेक होईल आणि ह्याच अधिवेशनाच्या काळामध्ये महाराष्ट्र म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि मंत्रालय असेल याला प्रत्येक जागी आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा अधिवेशनापूर्वी आज कशा घडामोडी घडतायत आणि अधिवेशनादरम्यान नेमकं कुठले मुद्दे गाजतात हे पाहावं लागणार आहे, कारण की राज्याच्या राजकारणात हा मुद्दा तापू शकतो। कोकाटे आणि मुंडेंच्या राजीनाम्यावरून वातावरण जे ते तापू शकतंय, त्याकडे लक्ष असणारच आहे। साम टीव्ही प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। मात्र इतरही राजकीय बातम्या आहेत, त्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। महायुती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। दरम्यान या अधिवेशनात विरोधी पक्षनेताही ठरवला जाण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीत अद्यापही एकवाक्यता नसल्याचं बोललं जात आहे। विरोधी पक्षांची रणनीती ठरवण्यासाठी काल झालेल्या बैठकीकडे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली होती। तर आमच्यात कुठलाही कोल्ड वॉर नाही असं स्पष्टीकरण आता शिंदेंनी दिलेलं आहे। यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवरती निशाणा साधलाय। महाविकास आघाडीचे नेते पत्र द्यायला आले होते, त्यावेळी हम साथ साथ हे दिसलं नसल्याचा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला। चहापान कार्यक्रमात अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळल्याची चर्चा आहे। चहापान कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंकडे न बघताच अजित पवार पुढे गेले। मुंडेंचा मात्र अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न सुरू होता।
आनंद आश्रम हे आश्रम राहिलेलं नाही, ते दिघे गेल्यानंतर शिंदेंचा राजकीय कोठा झालाय. तर शिंदेंनी आनंद आश्रम नावावरती केल्याचा गंभीर आरोपच खासदार संजय राऊतांनी केला. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राऊतांनी मनसेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात पुस्तक प्रदर्शन भरवलं आणि यावेळी मनसेचे संदीप देशपांडे यांनी राऊतांना ईव्हीएमचं पुस्तक भेट म्हणून दिलं. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी अधिकृत घोषणा होण्याआधीच शहरात गिरीश महाजन यांचे पालकमंत्री पदाचे बॅनर्स झळकलेत. महायुतीकडून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही मिटलेला नाहीये, त्यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय ठरलेत. हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा आशय या बॅनरवरती पाहायला मिळतोय. रक्षा खडसेंच्या मुलीची छेडखानी प्रकरणी आरोपी पियुष मोरे हा शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळतेय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्याचा एक फोटोही समोर आलाय. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर रक्षा खडसेंनी अधिकाऱ्यांशी बैठकही घेतलेली आहे. या बैठकीला विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित होते. मात्र रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे एकाच ठिकाणी उपस्थित असल्यानं अनेक चर्चांना उधाणही आलं. रक्षा खडसेंच्या मुलीसोबत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिलेली आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही राजकारण कितीही करा, पण अशा पातळीवरती नेऊ नका अशी विनंती राणांनी केली. तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे हे एका विशिष्ट पक्षाचे असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तसंच आरोपींना अजिबात माफी देता कामा नये आणि त्यांच्यावरती कडक कारवाई होईल अशी माहितीही फडणवीसांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीला इतर 3 ते 4 मुलींना केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसहच इतर 3 ते 4 मुलींना टवाळखोर मुलांनी छेडलं. तर यावेळी रक्षा खडसे आणि इतर कार्यकर्त्यांसह मोठा जमाव पोलीस स्टेशनला दाखल झाला. गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ते आक्रमक झाले. मी केंद्रीय मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून न्याय मागण्यासाठी पोलिसात आली असं खडसेंनी सांगितलं. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी आरोपी पियुष मोरेशी फोनवरून जाब विचारलेला आहे. या संवादाची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे. रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणी पियुष मोरेचंही नाव आहे. व्हिडिओ काढणाऱ्याच्या थोबाडीत का लगावली नाही असा सवाल रक्षा खडसे पियुष मोरेला विचारतायत. साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. आणि आता एक मोठी अपडेट समोर येते. शिवशाहीत बलात्कार करणाऱ्या आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दत्ता गाडे हा सर्राईत गुन्हेगार आहे. शिरूर परिसरात एका लॉज बाहेर बसून तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा. विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवरती तो पाळत ठेवायचा. त्यांचे व्हिडिओ काढून या महिलांना तो ब्लॅकमेलही करायचा आणि त्यानंतर मग शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायची अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. स्वतःसह कुटुंबाची बदनामी नको यासाठी अनेक महिलांनी याबाबत तक्रार देखील दिलेली नाही आणि म्हणून आरोपीचा गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढतच चालला होता असंही तपासात समोर आलंय. तर एकंदरीतच शिरूर परिसरामध्ये लॉज बाहेर बसून महिलांना तो हेरायचा. अशा महिला ज्यांचे विवाहबाह्य संबंध आहेत त्यांच्यावरती तो पाळत ठेवायचा. विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांचे छुपे व्हिडिओ सुद्धा काढायचा आणि त्यातून नंतर त्यांचे व्हिडिओ काढून शरीर संबंधासाठी त्यांना जबरदस्ती करायचा, ब्लॅकमेल करायचा. बदनामीमुळे अनेक महिलांनी तक्रार दिली नाही आणि म्हणून हा गुन्हा करण्याचा आत्मविश्वास आरोपीचा वाढत गेला.
तर याच स्वारगेट बलात्कार प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडेने 2 वेळा अत्याचार केल्यानंतर पीडितेला गळा दाबून जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर तिने त्याला जीवे न मारण्याची विनंती केली होती. पीडित तरुणी फलटणला निघाली होती. तिने काढलेले तिकीट सुद्धा पोलिसांकडे पुरावा म्हणून आता जमा करण्यात आलंय. तर बातमी पुणे शिवशाही बलात्कार प्रकरणासंदर्भातच आहे. आरोपी दत्तात्रय गाडेचे सर्वच दावे खोटे ठरल्याचं आता दिसून येत आहे. पीडितेला पैसे दिल्याचा दावा वकिलांनी केला होता, मात्र आरोपीच्या खात्यात 3 महिन्यांपासून केवळ 239 रुपये आणि त्यामुळे त्याचा हा दावा सपशेल खोटा ठरलाय. तसंच दत्ता गाडेचा मोबाईल सुद्धा पोलिसांना सापडलाय आणि त्यातून नराधमाचं आणि पीडित तरुणीचं कुठल्याही प्रकारचं संभाषण झालं नाही असं समोर आलंय. एकंदरीतच अनेक महत्त्वाचे खुलासे या प्रकरणात होत आहेत. तपास सुरू आहे आणि यात अजून काय खुलासे होतात, निष्पन्न काय होतं पाहावं लागणार आहे. प्रत्येक अपडेट पोहोचवत राहू. तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिककरांसमोरच पाणी टंचाईचं संकट टळलंय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा गेल्या वर्षीपेक्षा 17% अधिकचा पाणीसाठा आहे. अधिकच्या पाणीसाठ्यामुळे यंदा 31 जुलैपर्यंत पाणी टंचाईचं संकट नसेल, तर गंगापूर धरणात सध्या 74.92% इतका पाणीसाठा आहे. राज्यात 10 मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढतीये आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. कानपूरच्या एका ज्वेलर्सनं इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि सोनं मिळवा अशी ऑफरच त्यानं दिली आहे. ज्वेलर्सच्या या ऑफरनंतर शॉप बाहेर लोकांनी गर्दी केली. ज्वेलरी शॉप बाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अनेकांनी खास ऑफरसाठी इंस्टाग्राम अकाउंट सुरू केलं आणि सोशल मीडियावरती रीच आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी ज्वेलर्सनं या अफलातून आयडियाची आता वापर केल्याचं कळत आहे. भारतात पहिल्यांदाच पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळलाय. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये बर्ड फ्लूनं 18 मांजरींचा मृत्यू झालाय. 18 मांजरींच्या मृत्यूमुळे नंतर आता नमुने जे आहे ते चाचणीसाठी पाठवण्यात आले, ज्यामध्ये आणखी 2 मांजरींमध्ये बर्ड फ्लू असल्याचं आढळून आलंय. चंद्रपुरात गडचांदूरमध्ये माणिकगड सिमेंट प्रकल्प सुरू आहे आणि ज्यामुळे आजूबाजूच्या गावातील शेती धोक्यात आली आहे. या प्रकल्पातून बाहेर पडणारी धूळ आणि दूषित पाणी बाहेर सोडलं जातं. त्यात सिमेंटचं प्रमाण असल्यानं शेती नापीक झाली आहे. म्हणून शेतकरी आर्थिक संकटातही सापडलाय. अकोला पोलिसांच्या संकल्पनेतून वॉकी टॉकी एक पाऊल महिला आरोग्यासाठी असा सप्ताह राबवण्यात आला. त्यात अनुषंगानं अकोल्यामध्ये अकोला पोलीस वॉकेथॉन असा कार्यक्रमही पार पडला. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं आयोजित वॉकेथॉनमध्ये 2000 महिलांनी सहभाग नोंदवला. हिंगोलीत बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवरती पशुवैद्यकीय विभाग आता ॲक्शन मोडवर आलाय. सर्व पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलंय. तर शेडमध्ये वेळोवेळी स्वच्छता करून औषध फवारण्या करण्याच्या सूचनाही पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टर्सनी दिल्या आहेत.